वणी गाव हे तसे पेसा अंतर्गत असून अगदी 2000 ते 3000 लोकसंख्या असलेल्या टेकाडी पाडा व इंदिरानगर या छोट्याशा वस्तीमध्ये पिण्याचे पाणी तसे मुबलक प्रमाणात येत नव्हते. महिलांना त्यांच्या घरापासून दररोज 200 ते 300 मीटर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. महिलांची ही पायपीट बघून सरपंच मधुकर भरसट यांना अस्वस्थ वाटत होते. या महिला भगिनींसाठी आपल्या कार्यकाळात भरघोस असे काम झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यांनी या गोष्टीचा ध्यास घेत शासन दरबारी पाठपुरावा करत टेकाडी पाडा येथे स्वच्छ पाण्यासाठी जलकुंभ उभारून प्रत्येक महिला भगिनींच्या दारासमोर नळाद्वारे स्वच्छ पाण्याचा पाणी पुरवठा करून महिलांची पायपीट थांबवली. त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्यासारखा सर्वसामान्य माणूस जर आमदार झाला तर नक्कीच संपूर्ण मतदारसंघ सुजलाम सुफलाम होईल आणि मतदारसंघाला नवसंजीवनी प्राप्त होईल यात शंका नाही. नमस्कार, मी श्रीकांत मंगेश ठाकूर. गेल्या 20-25 वर्षापासून टेकाडी परिसरामध्ये आम्ही राहतो आणि या ठिकाणी सर्व आदिवासी पाड्यावरचे लोक इथे राहतात आणि आम्हाला नेहमी पाण्याचे प्रश्न उद्भवत होते आणि त्या संदर्भात आम्ही सरपंच मधुकर भरसट साहेब यांना या बाबतीत विचारणा केली व त्यांनी चांगले मार्गदर्शन करून आमच्या मागण्या लवकर मान्य करून ही चांगली मोठी पाण्याची टाकी इथं उभारली आणि यानंतर आम्हाला पेसा योजना अंतर्गत त्यांनी चांगले मार्गदर्शन केलं. ज्या योजना असतील त्या दिल्या. पाण्याची टाकीमुळं आमच्या सर्वांचे स्वच्छ पाण्याचे प्रश्न मिटले. तसेच असे सरपंच जर आमदार झाले तर नक्कीच आमच्या तरुणांचा पण यापुढील देखील काही योजना, काही फायदा आणि चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन त्यांच्याकडून लाभेल अशी अपेक्षा बाळगतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर, वणी.